बघा काय मस्त हिरवागार असा पुदिना आला आहे ना. माझ्या भावाकडे खूप सुंदर अशी भाज्यांची बाग फुलली आहे वरती गच्चीवर. आईने मला पुदिना आणायला पाठवलं तेव्हा मला छान वांगी दिसली. त्यामुळे मी वांगीसुद्धा तोडून आणली. मग आई मला म्हणली, "अगं वांगी आणलीसच आहे तर छान मस्तपैकी वांग्याची भाजी करते, जेवूनच जा तू." आईनी पटापट वांगी चिरायला घेतली सुद्धा, थोडासा लसूण ठेचला, टोमॅटो कापले, कोथिंबीर कापली, भरभर कांदे कापून घेतले आणि भाजी करायला सुरुवातसुद्धा केली. अ, अतिशय सोपे साधे इन्ग्रेडियंट्स आहे या भाजीला, पटकन होते ही भाजी आणि घरचे जे मसाले आहेत आपले ते सगळ्यांकडे अवेलेबल असतात ते वापरूनच आपण ही भाजी करतो. त्यामुळे उत्कृष्ट अप्रतिम चवीची होते आणि घरचे जर ताजे-ताजे वांगे असतील ना, तर चव काय भारीच लागते. तसे आज जरा वांगे थोडे जून झाले होते, पण तरी घरी पिकलेल्या वांग्यांना काय वेगळीच चव असते. ती ऑर्गॅनिकच असते ना भाजी, त्यामुळे एक वेगळी चव असते. आता इथे जिरं, मोहरी, मेथी हे तडतडू दिलं आहे. त्यानंतर हिंग टाकून घेतला याच्यामध्ये. हिंगाशिवाय भाजीला अ, काही चव येत नाही. एक वेगळी सुंदर अशी अ, चमचमीत अशी चव येते हिंगामुळे. आता उभे टाकलेले हे कांदे कापून घेतलेले आपण टाकले आहेत त्यात आणि छान परतवायचे आहेत ते तेलामध्ये. ट्रान्सल्युसंट होऊ द्यायचे आहे. त्यानंतर खलबत्त्यात कुटून घेतलेला लसूण टाकला आहे, जाडभरडाच ठेचलेला आहे हा लसूण. एक छान चव लागते ह्यानी असा भरड ठेचून घेतला की. अ, वांग्याची भाजीची एक गंमत आहे बरं का. आमच्या नागपूरमध्ये वांग्याची भाजी ही अतिशय सगळ्या घरात प्रिय असणारी भाजी आहे. स्पेशली आमच्या इथला जो सावजी समाज आहे म्हणजे जो विणकर समाज आहे त्यांच्याकडे तर वांग्याची भाजी अगदी तयारच असते. कोणीही घरी पाहुणे आले की त्यांना ते विचारतात, "वांगा भात खाईस?" आमच्या इथे भातासोबत सुद्धा वांग्याची भाजी खाल्ली जाते. आता इथे छान मस्तपैकी भरपूरसं हळद, तिखट टाकून घ्यायची आहे. तिखट आम्ही जरा जास्त खातो. तिखटानी छान चव पण येते. आमच्याकडे आवडतं. तुम्हाला कमी टाकायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. आता इथे टोमॅटो पण टाकून घेऊ. हे सुद्धा ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे आवडत नसतील वांग्यात टोमॅटो तर टाकू नका, पण आमच्याकडे आवडतात. इथे आता उभे-उभे कापलेले वांगे बटाटे टाकून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता बटाट्याचं साल नाही काढलंय. सालासकट बटाटे वापरले आहे यात. छान टेस्ट पण चांगली येते आणि त्याचं टेक्स्चर पण छान लागतं. तुम्हाला साल काढायची असेल, ते आवडत नसेल तर तुम्ही साल काढून करा. पण करून बघा अशा पद्धतीने सुद्धा. आता छान मस्तपैकी दाण्याचा कूट टाकायचा आहे. दाण्याचा कूट टाकल्याने भाजीचा रस्सा ना जरा दाटसरपणा यायला मदत होतो आणि चवही चांगली लागते. आता कन्सिस्टन्सी कशी हवी, किती पातळ हवी त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे. शिजताना सुद्धा थोडी कोथिंबीर टाकायची आहे. त्याने छान असा रंगही येतो, चवही येते आणि फ्लेवर खूप छान लागतो असा फ्रेश कोथिंबिरीचा. आता दुसरा मुख्य इन्ग्रीडियंट म्हणजे काळा मसाला जो की आम्ही घरी करतो. त्या काळ्या मसाल्याने खूप छान फ्लेवर येतो भाजीला आणि एक छान पुन्हा परतवायचा आहे आणि एक उकळ फुटू द्यायची आहे या भाजीला. उकळ फुटली की थोडं आपल्या चवीप्रमाणे मीठ पण घालून घ्या आणि गूळ घाला. गूळ तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर नका घालू. पण आमच्याकडे गूळ घातलेला आवडतो. जरा गुळसटची भाजी आवडते आम्हाला. तर मग आता इथे गूळ घालून कुकरचं झाकण बंद करून 1 किंवा 2 शिट्ट्या होऊ द्या. तशा आम्ही 2 होऊ दिल्या, कारण जरा वांगं जून होतं ना म्हणून. आणि इथे आम्ही वांग्याची भाजी बघा भातासोबत सुद्धा सर्व्ह केली आहे. काय मस्त दिसते आहे ना, अप्रतिम दिसते आहे. मस्त तर्रीवाली भाजी, छान लाल रंग आलेला आहे आणि चवसुद्धा इतकी अप्रतिम होती काय सांगू तुम्हाला. पटकन केलेली, अगदी 11th अवरला केलेली भाजी, पण उत्कृष्ट चव असलेली भाजी होती. तुम्हीही अशी भाजी करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. थँक यू.